स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी पिंपरी ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेत गावातील दारू विक्री आणि दारूच्या व्यसनाचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला। महिलांसह ग्रामस्थांनी एकमुखानं गावात दारूबंदी करण्याचा ठराव मांडून त्यास पाठिंबा दिलाय। पिंपरी गावात यापूर्वी नशेच्या आहारी गेल्यामुळे 3 ते 4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। या घटनांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून व्यसनामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या वाढत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। गावातील दारू विक्रीला आळा घालून गाव व्यसनमुक्त करण्यासाठी महिलांनी विशेष पुढाकार घेतला। दारू विक्रेत्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली। गावातील शांतता, सामाजिक स्वास्थ्य आणि तरुण पिढीचं भवितव्य लक्षात घेता दारूबंदीचा निर्णय घेणं आवश्यक असल्याचं ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय। या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसंच महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। ग्रामसभेत दारूबंदीच्या ठरावाला एकमुखी पाठिंबा मिळाल्यानं पिंपरी गावानं व्यसनमुक्तीकडे ठोस पाऊल उचललंय। दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। गावातील महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। 26 रोजी आपल्या पिंपरी गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आज ग्रामसभेचं आयोजन नशाबंदीचं ठराव केला। आज आपल्या गावामध्ये अनेक 2-3 ठिकाणी दारू विक्री होत असून अनेक कुटुंबांना त्याच्यापासून त्रास आहे। अनेक तरुणांनी या दारूच्या नशेपायी आत्महत्या केल्या। अशा दारूच्या अवैध विक्रीला सर्व गावांनी पाठिंबा देऊन महिलांनी सर्व एकत्र येऊन हा जो दारूबंदीचा ठराव केलेला आहे त्याला ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही पाठिंबा देतो आणि दारूबंदी ही झालीच पाहिजे असं ग्रामपंचायतीच्या वतीने। दारूला पैसे नाही दिले का घरी तरास करायचं, कोणत्याला दारू आले तर इथे येतं। दारूबंदी झाली पाहिजे। आमच्या पोरं बाळा कसे काय जगवायचे, मजुरी करून जगवायचे का कसे जगवायचे? दारूबंदी झाली तर असं लागायचं बरोबर त्याने दारू प्यायची, आम्ही मजुरी करायची, जर पैसे नाही दिले तर त्याने पैसे काढून द्यायचे। ही बाबा झाली पाहिजे दारू। पण आमच्या पोराला सराव लागल तर दारू पाहिजे का आता गावात दारूच म्हणून नंतर दुसऱ्या पोरा पण सराव लागल। काय करायचं आम्ही? पोराने आम्हाला हाणमार करायची, दारू पैसे घरात असले ते काढून द्यायचे। दारूवाल्याला पोरं पाणी करते, काम धंदे काही करत नाही, पोरं ऐकते नाही आमच्या वाले, काम करते का? काम करते नाही, काय नाही, काय करायचं? वकरवाडी जाते त्याच्यानंतर पोरांचं पाणी बापाला देणार दारू। दारू पण झालीच पाहिजे। 15 ऑगस्ट 80वा स्वातंत्र्य दिन, त्याच्यामुळे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि मला आज खरोखर आनंद झाला का एवढ्या दिवसाची चर्चा का महिलांनी पुढाकार घ्यावा, पण आज खरंच महिलांनी पुढाकार घेऊन जो हे केला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनापूर्वक आभार मानतो। आणि आज जो सगळ्यांनी आपण सगळे एकीचे बळ दाखवले, कारण इतक्या दिवस पिंपरी म्हणजे आपलं नाव, गावाचं नाव पूर्ण खराब झालेलं आहे। कारण आसपासचे गाव जे दारू विकणारे गाव बरोबर बंद केले ते पण महिलांनी केले बरं का। महिलांची एकी ही सगळी सर्वात मोठी जास्त एकी असते। आपल्या गावात तरुण मुलांनी आत्महत्या केल्या, सकाळी दारू प्यायची, सगळे संसार उघड्यावर पडले। आणि आज सगळं एकदम पिंपरीचं आज तुमचं एकीचं पाहून आम्हाला सुद्धा सगळ्यांना बळ आले। आम्ही तुम्हाला केव्हाही बी अडचण पडू, आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहू। आणि तुम्हाला कोणताही बी काही अडचण आली, कोणी त्रास दिला याच्यावरून, तरी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पुढे आम्ही हजर राहू। आणि अशीच एकी शेवटपर्यंत राहू द्या, कारण हा त्रास हा सोपा नाही आहे। ज्याचं घर उद्ध्वस्त झाली त्याला काय त्याच्यात तळमळ असती, अडचणी असतात, त्याला माहिती आहे करायचं। म्हणून सगळ्यांनी शेवटपर्यंत एकी टिकून ठेवा। केव्हाही मी तुम्हाला अडचण आली तेव्हा आम्हाला संपर्क साधा, की आमची सगळी टीम तुमच्याबरोबर राहणार आहे। म्हणून शेवटपर्यंत मी तुमचे आभार मानतो। अशीच एकी शेवटपर्यंत राहू द्या। आज 15 ऑगस्ट 80वा स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व ग्रामस्थांना व सर्व महिलांना सर्वप्रथम 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो। तसेच आपल्या गावामध्ये, पिंपरी गावामध्ये अनेक वर्षापासून दारूची विक्री चालू होती। कुठल्याही प्रकारे परवाना नसताना बेकायदेशीररित्या पिंपरी गावामध्ये दारूचं अतिशय प्रमाण वाढलेलं आहे। आणि या दारूमुळं अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले। अक्षरशः गावाचं वातावरण पूर्ण खराब झालेलं आहे।
कोणी आपल्या गावचं नाव घेतलं तर कोणी चांगलं म्हणत नाही. अनेक आत्तापर्यंत 3-4 मुलांनी दारूच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळं अनेक महिलांचे संसार हे उघड्यावर पडलेले आहेत. त्यांचे बारीक बारीक मुलांचं त्या महिला पालन पोषण कसं करणार असा त्यांच्या समोर गंभीर विषय निर्माण झाला आहे. त्यामुळं सर्व महिलांनी एकत्र येऊन आज निर्णय घेतला. तो अतिशय आम्हाला आवडला आणि असंच पुढं सहकार्य महिलांनी ठेवलं पाहिजे आणि पूर्णपणे गावात दारूबंदी ही झालीच पाहिजे, जेणेकरून आपल्या गावाचं भविष्य चांगलं सुधारेल. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आपल्या शाळेच्या आत काढायला आपली शाळा कशी झाली हे कमीत कमी हे काय चाललंय गावात कोणाचं लक्ष नाही का? ठीक आहे, ते आता विषय आता दारूचा आहे. आपण सांगतो काय अडचण नाही. आणि गावात काय चाललंय याच्यावर पण लक्ष पाहिजे बायको पुढे आज एक वर 12वीला आहे, एक वर 9वीला आहे, एक वर 7वीला आहे, एक वर 6वीला आहे. मी कशी काय जमवायची? एक वर इथं तिकडे जाऊन घेऊन यायचं. हे काय करायचं? काय करायचं? ही दारू म्हणजे बंद झालीच पाहिजे गावामध्ये. आपल्या गावामध्ये पिंपरी गावामध्ये अनेक वर्षापासून दारूची विक्री चालू होती. कुठल्याही प्रकारे परवाना नसताना बेकायदेशीररित्या पिंपरी गावामध्ये दारूचं अतिशय प्रमाण वाढलेलं आहे आणि या दारूमुळं अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले. अक्षरशः गावाचं वातावरण पूर्ण खराब झालेलं आहे. महिलांनी पुढाकार घ्यावा, पण आज खरंच महिलांनी पुढाकार घेऊन जो हे केला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो.